असतात. पण लग्नानंतर काही दिवसांनी काय होतं, आपल्याला ती फॅमिली पण इम्पॉर्टंट असते, आपलं बाळ इम्पॉर्टंट असतं, आपल्याला घरात सगळ्यांची नवीन नाती जोडावी लागतात. पहिले सुरुवातच आपली तिथे असते, मग तिथे आपल्याला गॅप घ्यावा लागतो. मग त्या गॅप नंतर परत त्यांना बाहेर पडताना जो काही त्रास होतो, त्यासाठी त्या मुलींनी आधीच सेट व्हावं लग्नाआधीच. म्हणजे जो काही नंतर तुमचा ग्राफ आहे तो फास्ट वर जाईल आणि त्या एक सक्षम महिला बनतील आणि त्या कुठेतरी काहीतरी कार्यरत असतील असं मला वाटतं. म्हणून मी क्लासेस थ्रू माझ्या म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांना मी माझ्या क्लासेस थ्रू 2 तासातच त्यांना बाळ सांभाळून त्यांचा क्लासेस घेता यावेत किंवा त्यांना क्लासेस करता यावेत, त्या काहीतरी इन्कम सोर्स स्वतःचा जनरेट करतील असं मला माझ्या क्लास थ्रू देता येईल. म्हणून मी तो क्लास अगदी 2 तासाचा ठेवलेला आहे, ज्याच्यात ते त्यांच्या बाळांना म्हणजे तुमच्या क्लासमध्ये बाळाला घेऊन सुद्धा महिला येऊ शकतात. कारण मुलींचा काय प्रॉब्लेम असो, म्हणजे ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या काही बायका आहेत लग्न झालेल्या, त्यांना काय वाटतं की अरे मला बाळ छोट आहे, मग मी माझे स्वप्न ते पूर्ण कसं करू. आता ते बाळ मोठं, मग ते बाळ मोठं होत जातं, सगळे सगळ्यांच्या जागी मोठे होत जातात, पण ती महिला तिची स्वप्न, तिलाही काहीतरी छंद असतात. मग असं नाही की मेकअपचाच छंद, पण माझ्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये मी त्या बायकांचा विचार करते. कारण मी सुद्धा एक गृहिणी होते, मी सुद्धा एक महिला आहे, मलाही बाळ आहे, मलाही फॅमिली आहे. मग तो विचार मी करून तो क्लास डिझाईन केलाय. तो क्लास असा डिझाईन केलाय की 2च तासाचा क्लास असतो, त्यामुळे कुठलीही महिला अगदी स्वतःसाठी 2 तास काढूच शकते. जर सगळं आपलं उरकून जर 2 तास आपण आपल्यासाठी देत नसू तर आपलं मग काय, आपल्या जीवनाला अर्थ तर राहणार काय. मग त्यासाठी ती महिला 2 तास स्वतःला वेळ देत असेल आणि तो क्लास करत असेल, म्हणजे माझा क्लास की जो 2 तासाचा आहे, त्यामुळे ती अडकून राहणार नाहीये दिवसभर. ती घरच्यांना पण सांभाळणार आहे, बाळाचं पण सगळं बघणार आहे, स्वतःचं पण स्वप्न पुढं नेत जाणार आहे. तिला थोडा वेळ लागेल पण हळूहळू ती ग्रो करेल.